राजकीय घडामोडी आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र पार रंगून गेलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळी सर्वात महत्वाची कागदपत्र म्हणजेच फॉर्म ए आणि फॉर्म बी. निवडणूक प्रक्रियेत याच ए बी फॉर्मला अनन्यसाधारण महत्व असतं आणि सध्या विधानसभा निवडणुका निकाल हे शब्द सोडून एक गोष्ट सातत्याने ऐकायला येत आहे, ती म्हणजे ए बी फॉर्म. आणि आता ए बी फॉर्म म्हणजे नक्की काय, त्याचा निवडणुकीत एवढं महत्व का आहे, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. कोणतीही निवडणूक लागली की ए बी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने ए बी फॉर्म पळवला, फाडला, इथपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. तसंच ए बी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे. पण कोणत्याही उमेदवाराच्या उमेदवारीचा कणा असलेला ए बी फॉर्म नेमके असतो तरी काय? शिवाय या फॉर्मला निवडणुकीच्या राजकारणात इतकं महत्व का असतं? राजकीय पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना विविध कागदपत्र आणि फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर करणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार या कागदपत्रांमध्ये नागरिकत्व, वय आणि आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचं जात प्रमाणपत्र, फौजदारी खटल्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र, उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या मालमत्ता विषयक प्रतिज्ञापत्र यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. पण त्यातही संबंधित उमेदवाराला एखाद्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्यास सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे ए बी फॉर्म. या फॉर्मचा उल्लेख ए बी फॉर्म असा एकत्रितपणे होत असला तरीही दोन्ही वेगवेगळे परंतु एकत्रितपणे वापरले जाणारे अर्ज आहेत. या फॉर्म मधून संबंधित उमेदवार ज्या पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छित आहे त्याची मान्यता, निवडणूक चिन्ह, मतदारसंघ आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची नावं यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात येते. निवडणूक प्रक्रियेत याच ए बी फॉर्मला अनन्यसाधारण महत्व असतं, कारण त्याचमुळे संबंधित उमेदवार हा ए बी फॉर्म देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचं अधिकृत चिन्हही दिलं जातं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांसाठी या फॉर्मला ए बी फॉर्म संबोधण्यात येतं. मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी त्याला ए आणि बी फॉर्म असं संबोधण्यात येतं. पण ए बी फॉर्म असं जरी एकत्र नाव संबोधत असले तरी मुळात हे दोन्ही वेगवेगळे फॉर्म आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे भरले जातात. आता नक्की हे फॉर्म ए आणि बी आहेत तरी काय, हेच आपण जाणून घेऊया. ए फॉर्म हा मान्यता प्राप्त राजकीय पक्षांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी, केंद्रीय किंवा राज्य आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये केला जाणारा अधिकृत पत्राचा नमुना आहे. यामार्फत संबंधित निवडणुकीकरता पक्षाने निवडलेल्या उमेदवारांची नावे कळवण्याचा अधिकार कोणत्या पदाधिकाऱ्यांकडे दिले आहेत हे निवडणूक अधिकाऱ्यांना कळवण्यात येतं. हे पत्र संबंधित पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याकडून पाठवण्यात आलेलं असावं, त्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचा शिक्का मारलेला असावा. शिवाय संबंधित पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे नमुनेही यामध्ये देणं अनिवार्य असतं. ए फॉर्म हा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आता त्यासोबतच बी फॉर्म म्हणजे नक्की काय, तर या फॉर्म मध्ये आपण पाहिलं की पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव हे संबंधित निवडणुकीसाठी त्या मतदारसंघासाठी जबाबदार असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं निवडणूक अधिकाऱ्यांना कळवतात. त्यानुसारच राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवण्याच्या येणाऱ्या पत्राचा नमुना म्हणजे बी फॉर्म. या पत्रात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येते. याच उमेदवाराला आपल्या पक्षाचं चिन्ह मिळावं अशी शिफारस यामध्ये करण्यात आलेली असते. बी फॉर्म मध्ये मतदारसंघाचं नाव, उमेदवाराचं पूर्ण नाव आणि पत्ता दिलेला असतो. शिवाय संबंधित अधिकृत उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान काही कारणांमुळे नामंजूर करण्यात आला तर त्याचऐवजी पक्षाची अधिकृत उमेदवारी कुणाला मिळावी अशा पर्यायी उमेदवाराची सगळी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये असते. ज्यांना आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे ते आपल्या पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांचं नाव पक्षाच्या यादीमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. हे सुद्धा बी फॉर्मच्या माध्यमातून प्रमाणित करण्यात येतं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांसाठी या फॉर्मला ए बी फॉर्म संबोधण्यात येतं. या दोन्ही नमुन्यांमधील आशयामध्ये बहुतांश साम्यच आहे. मात्र राज्यसभा, विधान परिषद निवडणुकांमध्ये चिन्ह वाटपाच्या संदर्भात थोडा फरक आढळून येतो.
आता हा एबी फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असते? कारण एबी फॉर्म भरून काम संपतं असं तर नाही ना. सर्वसाधारणपणे कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवार आपलं नामनिर्देश पत्र दाखल करताना एबी फॉर्म सोबत जोडूनच ते दाखल करतात. पण कधी कधी एबी फॉर्म प्राप्त होण्यास विलंब होणार असल्यास उमेदवार इतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रांसह आपला नामनिर्देश पत्र दाखल करतात. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म आपल्याला नामनिर्देश पत्राला जोडण्याची मुदत असते. ही मुदत संपल्यानंतर अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होते. छाननीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रातील संपूर्ण माहितीची पडताळणी केली जाते. तसंच संबंधित अर्जदाराने कोणत्या राजकीय पक्षाचा एबी फॉर्म जोडला आहे किंवा नाही हे सुद्धा तपासलं जातं. ही माहिती जुळत असल्यास संबंधित अर्जदार हा त्या निवडणुकीतील संबंधित राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून ग्राह्य धरला जातो. काही प्रकरणांमध्ये उमेदवार हे पक्षाच्या नावाने नामनिर्देशन पत्र दाखल करतात. मात्र नियोजित वेळेत त्यांचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त न झाल्यास तो उमेदवार हा अपक्ष उमेदवार म्हणून ओळखला जातो. अर्थात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज पात्र ठरणं हे नामनिर्देशनातील माहिती आणि इतर सर्व कागदपत्रांसंदर्भात निकषांची पूर्तता याच गोष्टींवरती अवलंबून असतं. काही वेळा राजकीय पक्ष एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवारांना बी फॉर्म देतात. अधिकृत उमेदवाराचा अर्जच बाद होण्याची नामुष्की टाळण्यासाठी राजकीय पक्ष अशा प्रकारचं पाऊल उचलतात. पण अशा वेळी हे प्रकरण गुंतागुंतीचं होतं. अशा स्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी त्या पक्षाच्या नावाने ते सगळे अर्ज प्राथमिकरित्या पात्र म्हणून घोषित करतात. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत इतर उमेदवारांना अर्ज मागे घ्यावा लागतो. अखेरीस पक्षाने ठरवलेला उमेदवार रिंगणात कायम राहतो. काही प्रकरणांमध्ये असंही दिसून आलं आहे की पक्षांतर्गत वादामुळे एकापेक्षा जास्त उमेदवार हे एकाच मतदारसंघात एकाच पक्षाच्या नावाने दाखल केलेला अर्ज शेवटपर्यंत कायम ठेवतात. अशा स्थितीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे कायद्यानुसार अधिकृत उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय देतात. अनेक वेळी ह्या एबी फॉर्म मुळे बरीच गडबड झालेली आपण पाहिली आहे. अशीच गडबड गेल्या वर्षी झाल्याचं पाहण्यात आलेलं. कारण तेव्हा सत्यजित तांबेंनी 4 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, आम्ही ते फॉर्म भरण्यासाठी जेव्हा लिफाफे उघडले तेव्हा लक्षात आलं की हे एबी फॉर्म चुकीचे आहेत. एक फॉर्म औरंगाबादचा होता तर दुसरा नागपूरचा. त्यानंतर दिलेल्या बी फॉर्म वर सत्यजित तांबेंचे वडील सुधीर तांबे यांचं नाव होतं. शिवाय पर्यायी उमेदवाराच्या रकान्यात नील असं लिहिण्यात आलेलं. सत्यजित पुढे असंही म्हणाले की मी अपक्ष अर्ज दाखल केला असं माध्यमांमध्ये पसरवण्यात आलं. मात्र माध्यमांनी त्या बातमीची शहानिशा केली नाही. मी काँग्रेसकडून अर्ज केला होता, फक्त त्याला काँग्रेसचा एबी फॉर्म जोडण्यात न आल्यामुळे माझा अर्ज अपक्ष म्हणून रूपांतरित ठरला असं सांगितलेलं. त्यामुळे हा एबी फॉर्मच्या नादात बरीच गडबड होताना दिसते. सत्यजित तांबेंनी आपली झालेली तारांबळ अशी सांगितलेली. त्यामुळे या एबी फॉर्मच्या नादात बरीच गडबड होताना दिसते. पण सोबतच सध्याही या निवडणुकीच्या धुमाळीत एबी फॉर्मचं नाव चर्चेत आलेलं पाहायला मिळालेलं आहे. अजित पवार यांनी उमेदवारी लिस्ट जाहीर करण्या अगोदरच एबी फॉर्म वाटले होते आणि त्यामुळे सध्या या कारणावरून एबी फॉर्म पुन्हा एकदा चर्चेत आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.